मित्रांनो सगळे एकत्र जाऊन चाललेले आहेत. भयंकर सुंदर यांची भेट या ठिकाणी आपण पाहतोय. टाळ्यांचा गजरी होतोय. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 27 जून 2026. आता वाजले त्या बरोबर 8:30 आणि तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं आज सगळ्या ढोल्यांच्या भेटी आहेत त्या आणि बरोबर 11च्या सुमारास सगळं ढोलं उठणार आहे ते तुम्हाला काल मी सांगितलेलं. आणि सगळं ढोलं उचलायच्या अगोदर जिथनं ढोलं जाणार आहेत तिथल्या सगळं वायरा कट करायला लागते त्या वायरमॅन. आणि आत्ताच लाईट गेल्या, बरोबर 8:30ला लाईट गेल्या. आता संध्याकाळीच लाईट येणार, कारण की सगळ्या वायरा कट करायला लागतात ना जिथनं जाणार आहे. मग कट नाही केलं की मग सगळ्या वायरा तुटतील असंच गेल्यावर. त्यामुळे सगळ्या वायरा कट करून एका जागी गुंडवून ठेवायला लागते त्या. आणि जेव्हा भेटी सगळ्या होईल आणि जागेवर ढोलं सगळं येतील तेव्हा मग सगळी वायरा जोडते त्या. मग संध्याकाळी लाईट येते. असाही आहे. आता थोड्या वेळानं होणार आहे चालू उचलायला. आता बरोबर 8:30 वाजले म्हणजे थोडा 11 वाजायच्या आत सगळं ढोलं उचलणार आहे. आणि ज्या ठिकाणाहून ढोलं जाणार आहेत त्या ठिकाणी गाड्या लावून चालत नाहीत ना बारक्या, कारण की ते ढोल्याला तोरणी असते. त्या तोरणीवाल्यासनी जागा लागते व्यवस्थित धरायला. त्यामुळे त्या गाड्या बिड्या लावून चालत नाही. आणि सकाळी 2-3दा पोलीस माईकवरून ओरडत गेले की गाड्या कुणी रस्त्यावर लावू नये म्हणून. मग अशी पण ओरडून गेले पोलीस, कारण की ती गाड्या चालतच नाही ना रस्त्यावर. मित्रांनो, आमच्या गल्लीतला ढोला उचलायचा चाललाय, कारण की त्या पाटीलवाड्याच्या ग्राउंडमध्ये सगळी ढोलं येऊन थांबल्यात वाट बघत. त्यामुळे आता ह्यो ढोला मागणं जाणार आहे ना, त्यामुळे आता उचलायला लागला ढोलं. तुम्हाला दाखवतो चला. मित्रांनो, ढोलं उचलायला लागला. मित्रांनो, ढोला चाललेला आहे. मित्रांनो, सगळे एकत्र जाऊन चाललेले आहेत भेटायला. बघू शकता तोरणीवाले. आपण कोण आहे? जेवढा पल्ला घ्याल तेवढा चांगला आहे. मित्रांनो,
मित्रांनो सगळे डोले एकत्र यायला लागले भेटण्यासाठी बघू शकता आतमध्ये चाललो आतमध्ये गेलो डोला भेटण्यासाठी मित्रांनो गेला सगळे डोले एकत्र आल्यात भेटण्यासाठी बघू शकता मित्रांनो गर्दी किती आहे बघा सगळे डोले एकत्र आलेले आहेत म्हणजे काय डोलं आले नाही ती काय डोलं आलेले आहेत कारण की इथे येऊ शकत नाही बघू शकता मित्रांनो गर्दी किती आहे छोटे गर्दी किती आहे बघू शकता बघा मित्रांनो एकमेकाला भेटायला हे बघा भेटी झाला आकड करून भेटायला लागेल गर्दी बघा हे बघा एकत्र भेटायला लागेल सगळे दोन बघू शकता एकमेकाला भेटणार मराठी शाळेपाशी जाणार तुम्ही इथून मराठी शाळेपाशी जाणार भेटण्यासाठी मित्रांनो बघू शकता ढोलं चालले आहेत एका मागे एक मराठी शाळेपाशी तिथं पण भेट आहेत ना आता ते बघा एका मागे एक चाललं ते बघा आमच्या गल्लीचा डोला आहे बाळाचा तो मागणे जातो ना पुढे जातात मित्रांनो शेवट मित्रांनो हा मागणी डोला चालला आहे बाकीचे पुढे गेली भेटण्यासाठी किंवा तोरण्यावाले अशी पाहिजे डोला आलं बघा एका ठिकाणी मराठी शाळेपाशी भेटण्यासाठी 15 बाटल्या आहे की नाही ऑर्डर बघू शकतो
बघा तिकडं भेटी चालू होती या दोघांची आणि एकत्र थांबले. आता ह्यो पण ह्या जागारे आता ह्यो दोन ह्या जागी होते ती एका जागी थांबले भेटण्यासाठी. ही मराठी शाळेचं पटांगण होऊ शकतं. तेव्हा इकडे दोघं तुरण्यावर का इकडं मागं तुरण्यावर का सर खाली ठेवली एक सत्तराचा डोला ठेवलं नाचतं एवढं. आता ह्यो ठेवायचा आहे का खाली सगळ्यात शेवट ह्यो डोला मित्रांनो. सगळ्यात शेवटी ह्यो डोला येतो ना. आता ह्यो खाली ठेवायचा. आता ठेवलं असं नसतं एकदम खाली ठेवतो. सूचना देतात. उपस्थित मान्यवरांसाठी त्याचबरोबर सांगली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मानताई मोहिते आपण या ठिकाणी उपस्थित आहात. कडेगाव नगरपंचायतीला विनंती आहे आपण त्यांचंही स्वागत त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करावं. ढोलाचा गजर करत ताबूत उचलला गेलेला आहे. सातवायचा पहिला ताबूत या ठिकाणी उचलला गेलेला आहे. युवानदारांचा ताबूत माहितीकरांचा ताबूत देखील या ठिकाणी उचलला आहे. तोडीवाल्यांना जागा द्या. सुतारांचा ताबूत देखील उचललाय. ढुला हजारो कॅमेरे हा क्षण टिपण्यासाठी सज्ज आहेत. कडेगावचा ऐतिहासिक मोहरम सोहळा प्रत्येकाच्या कॅमेऱ्यामध्ये या ठिकाणी टिपला जातोय. देशाला जगाला हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा कडेगावचा ऐतिहासिक मोहरम सोहळा आपण सर्वजण या ठिकाणी पाहतोय. शेख इनामदार यांचा देखील डोला उचलला गेलेला आहे. ढोला ढोलाचा गजर करत पाटलांचा डोला देखील उचलला गेलेला आहे. ढोला ताबुतांच्या भेटीचा ऐतिहासिक क्षण
तोडीवाल्यांना जागा करून द्यायच्या. दीडशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा असणारा माईंकर सुतार यांची भेट या ठिकाणी आपण पाहतोय. टाळ्यांचा गजरही होतोय. भगवानांचा डोला देखील उचललाय. ताबूत उचलला गेलेला ढोलाचा गजर आणि भेटीचा सुंदर नयनरम्य क्षण. माईंकर सुतार, सातबाई पाटील, बागवान, अतार ह्या सगळ्यांची भेट. सर्व ताबूत, हजारो कॅमेरे हे क्षण या ठिकाणी टिपतात आणि सर्व ताबुतांची भेट. जोरदार टाळी. हिंदू मुस्लिम ऐक्याच्या या सुंदर सोहळ्याला वरती आभाळ भरलेला आहे. आभाळाची सावली तुमच्या डोक्यावरती आहे आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा ताबूत एकमेकाला भेटत आहे. देशाला आणि जगाला हा सुंदर संदेश देणारं कडेगाव शहर. आतारांचा ताबूत देखील या ठिकाणी उचलला गेलेला आहे. मस्जिद हाकीम यांचा देखील आता ताबूत काही क्षणामध्ये उचलला जाईल. एक नजर एक श्वास, खांद्याला खांदा लावून असा हा मोहरमचा ऐतिहासिक क्षण आपण सर्वजण या ठिकाणी साजरा करतोय. सर्व ताबूत एकमेकांच्या भेटी घेत आहेत आणि मार्गस्थ होत आहेत. सातबाई आणि सुतार या ताबुतांची भेट या ठिकाणी आपण पाहतोय. अलीकडच्या बाजूला माईंकर, पाटील, अतार या ताबुतांची देखील सुंदर भेट या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. प्यारा प्यारा देश हमारा, करो एकी का नारा असा संदेश देणारा कडेगावचा ऐतिहासिक मोहरम. पाटील शेख इनामदार यांची भेट. ढोलाचा गजर, टाळ्यांचा गजर आणि हजारो कॅमेऱ्यामध्ये टिपला जाणारा ऐतिहासिक क्षण कडेगावच्या नगरीमध्ये. सातबाई ताबूत या ठिकाणी मार्गस्थ होऊ लागलेला आहे. सुतारांचा ताबूत ही मार्गस्थ झालेला आहे. त्याच्या पाठीमागे पाटील यांचा ताबूत. तोडीवाल्यांना जागा करून द्या. माईंकर देखील मार्गस्थ झालेला. या बाजूचे सगळे स्टेजच्या बाजूला सगळ्यांनी वाटी कमी करून द्या. मरियाई मंदिराजवळचे सगळेजण बाजूला सरकायचं आहे. जुन्या स्टँडवरून हा ताबूत या दिशेनं जाणार आहे. वाटा रिकाम्या करून द्या आणि होणारी भेट देखील तितकीच छान सुंदर. अतार, बागवान, हाकीम यांची झालेली सुंदर भेट. सर्व ताबूत मार्गस्थ या ठिकाणी झालेले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि विविध ठिकाणाहून कडेगावच्या ऐतिहासिक ताबुताच्या भेटीला आलेल्या सर्व भाविक भक्तगणांचं कडेगाव नगरीमध्ये मनपूर्वक स्वागत. अतिशय सुंदर देखण्या आणि आपल्या सगळ्यांना अपेक्षित असणाऱ्या भेटी झालेल्या आहेत. वाट करून द्या. माईंकर यांचा ताबूत या ठिकाणी निघायला लागलेला. वाट करून द्या. त्या बाजूला ढोला, खांद्याला खांदा, गजर एक होत आहे. ऐक्याचा संदेश देणारा कडेगाव नगरीमध्ये मोहरमची भेट सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. सर्व ताबूत या ठिकाणी मार्गस्थ होऊ लागलेले. ताबूत जाईपर्यंत
मित्रांनो, आजच्या भेटी व्यवस्थित पार पडल्या आणि सगळं ढोलं आपापल्या जागेवर येऊन बसल्यात आणि आमच्या गल्लीला पण इथं जागेवर येऊन बसल्या आत्ता ढोलं. आणि मला वाटलं पाऊस येतो का काय, कारण की ढग काळा काळा किट्ट झाले ना. आणि मागल्या वर्षी भर पावसात भेटी होत्या, यावर्षी पाऊस नाही, बरं झालं, देवाची कृपा. मित्रांनो, हा माझा ब्लॉग नक्की बघा मित्रांनो. आणि तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. चला आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.